नमस्कार मित्रांनो, आपण पोहोचलोय आज कोकणातील एकदम लपलेलं आणि सुंदर ठिकाण म्हणजेच आरेवारे बीच. हा जो समोर दिसतोय ना निळाशार समुद्र आणि हा वळणदार रस्ता खरंच मन हरवून टाकतो. रत्नागिरीपासून फक्त काही किलोमीटरवर असलेला हा बीच म्हणजे निसर्गाचा एकदम परफेक्ट मास्टरपीस आहे. इथे ना खूप शांतता आहे, क्राऊड नाही आणि फुल रिलॅक्स फील येतो. तर आजच्या व्लॉगमध्ये आपण एक्सप्लोअर करणार आहोत आरेवारे बीच आणि गणपतीपुळे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजचा भन्नाट कोस्टल राईड. आरेवारे बीच रत्नागिरीपासून फक्त 15 ते 20 किलोमीटर अंतरावर आहे. सुंदर असा हा बीच आहे. स्वच्छ पाणी, कमी गर्दी, कोकणातील सर्वात सुंदर कोस्टल व्ह्यू आहे. सनराईज आणि सनसेट दोन्ही जबरदस्त दिसतात. नमस्कार मंडळी. कुठे जायला पाहिजे होतं चालू आहे. तर मित्रांनो, आरेवारे बीच बघितल्यानंतर आपण निघालोय आता गणपतीपुळे बीचवर. तिथे आपण गणपती मंदिरही बघणार आहोत. स्वयंभू गणपती मंदिर आहे ते. तिथला बीच पण शांत आणि स्वच्छ आहे. समुद्र किनाऱ्यावर गणपती मंदिर आहे. तिथलाही सनसेट खूपच छान दिसतो. कारवाई केलं ते जेवण केलं. हा, हे गणपतीपुळे बीच इथं सगळ्यात जास्त एन्जॉयमेंट आहे. तुम्ही पाहू शकता. हा समोर दिसतोय निळाशार समुद्र आणि अगदी किनाऱ्यावरच विराजमान आहेत आपले गणपती बाप्पा. असं सुंदर कॉम्बिनेशन तुम्हाला फार कमी ठिकाणी बघायला मिळेल. इथे येताच मनाला एकदम शांती मिळते. निसर्ग, समुद्र आणि बाप्पाचं दर्शन सगळंच एकदम परफेक्ट. लास्ट गणपतीपुळे येथील गणपती स्वयंभू मानले जातात. साधारणतः 400 ते 500 वर्षापूर्वी हा गणपती प्रकट झाला अशी श्रद्धा आहे. पुळे म्हणजे वाळूचा ढीग म्हणून नाव गणपतीपुळे. एकदा केळकर नावाचे ब्राह्मण गावात राहत होते. काही कारणाने त्यांनी गणपतीची प्रार्थना केली आणि गणपती बाप्पा त्या ठिकाणी स्वतः प्रकट झाले अशी कथा सांगितली जाते. गणपतीची मूर्ती पश्चिमेकडे म्हणजे समुद्राकडे तोंड करून आहे. हे खूप खास मानले जाते. मूर्ती स्वयंभू असून ती डोंगराच्या पायथ्याशी आहे. भक्त डोंगराभोवती प्रदक्षिणा घालतात. मंदिर अगदी समुद्रकिनारी असल्याने स्पिरिच्युअल आणि नॅचरल वाइब मिळते.
मोठ्या सणांमध्ये विशेष पूजा आणि उत्सव होतात. गणेश चतुर्थी सर्वात मोठा उत्सव, माघी गणेश जयंती, यावेळी हजारो भक्त दर्शनासाठी येतात. तर मित्रांनो, आजचा आपला हा ब्लॉग इथेच संपतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमचे मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. अजून अशात भन्नाट ट्रॅव्हल ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढचा व्हिडिओ मिस होणार नाही. तुम्हाला हा प्लेस कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढचा ब्लॉग कुठे पाहायचा आहे ते पण सजेस्ट करा. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत कीप एक्सप्लोरिंग, कीप एन्जॉईंग. जय महाराष्ट्र. Keep